नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, आज आहे तारीख 2 फेब्रुवारी 2024 आणि आज आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षा रिलेटेड काही महत्त्वाचे चालू घडामोडी रिलेटेड प्रश्न आणि ते सर्व प्रश्न TCS आणि IBPS फॉर्मॅटमध्ये असणार आहेत. या प्रकारचेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या तुमच्या परीक्षेमध्ये बघायला मिळतील. तर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर रेग्युलर अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर बघा, सर्वात आधी तुमच्यासाठी आहे पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न बघा, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील एकूण जनधन खात्यामध्ये किती टक्के महिलांची खाती आहेत? तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा आणि याचा ऑप्शन आहे 44, 58, 55 की 48. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 58%. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशाचा 2022-23 मध्ये महिला श्रमशक्ती दर किती टक्के झाला आहे? तर याचा ऑप्शन आहे 34, 37, 38 की 32. तर याचा करेक्ट आन्सर आहे 37%. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया बघा, केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण 2022-23 मध्ये किती राहिले? 966, 980, 921 की 933. तर याचं करेक्ट उत्तर आहे 933. तर हे सर्व बजेट रिलेटेड प्रश्न आहे. या प्रकारचेच प्रश्न आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये बघायला मिळतील. तर आता नेक्स्ट प्रश्न बघूया, केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था किती ट्रिलियन डॉलरपर्यंत होण्याचा अंदाज आहे? 6, 5, 8 की 7. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 7 ट्रिलियन डॉलर इतकी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केलेल्या 2023 वर्षातील जगातील 180 भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? 95, 98, 93 की 90. तर याचं करेक्ट उत्तर आहे 93 या क्रमांकावर. तर चला आता नेक्स्ट प्रश्न बघूया, भारताचा 2024-25 वर्षात आर्थिक विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज IMFने वर्तवला आहे? 6.8, 7.3, 6.5 की 7.0. तर याचं करेक्ट आहे 6.5%. तर बघा, प्रश्न क्रमांक 7 तुमच्यासमोर आहे, भारतीय दूरसंचार नियामक म्हणजे ज्याला आपण ट्राय म्हणतो, तर ट्रायच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पहिला ऑप्शन आहे वीरसिंह जगताप, रघुवीर शर्मा, अनिल कुमार लाहोटी की रजत गुप्ता. तर याचं करेक्ट उत्तर आहे अनिल कुमार लाहोटी यांची ट्रायच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खूप इम्पॉर्टंट आहे, कोणत्या देशामध्ये कामाचा आठवडा जो आहे तो 4 दिवसाचा करण्यात आलेला आहे? नेपाळ, श्रीलंका, सिंगापूर की जर्मनी. तर याचं करेक्ट उत्तर आहे जर्मनी या देशाने आता 4 दिवसाचा आठवडा जाहीर केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, हिमबिबटे रिलेटेड प्रश्न आहे, हिमबिबट्याच्या पहिल्या वैज्ञानिक अहवालानुसार देशात हिमबिबट्यांची एकूण संख्या किती आहे? तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, 700, 760, 712 की 718. तर याचं करेक्ट उत्तर आहे 718 इतकी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न परत हिमबिबट्याशी रिलेटेड आहे. तर 10वा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे, देशात सर्वाधिक हिमबिबट्याची संख्या कुठे आहे? हिमाचल प्रदेश, लद्दाख, जम्मू काश्मीर की लेह. तर सर्वात जास्त संख्या कुठे आहे मित्रांनो? लद्दाख या ठिकाणी हिमबिबट्याची सर्वात जास्त संख्या आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, भारतात कोणत्या राज्याने पहिली सडक सुरक्षा फोर्स सुरू केली आहे? पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान की महाराष्ट्र. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पंजाब या राज्याने सुरुवात केली आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया आता. तर बघा, 12वा प्रश्न तुमच्या समोर आहे, 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुणाला जाहीर करण्यात आलेला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांना याचं उत्तर माहीत असेल तरी मी आता सांगून देतो चला. अशोक सराफ, नाना पाटेकर, नागराज मंजुळे की किरण माने. तर याचं करेक्ट उत्तर आहे अशोक सराफ. तर बघा मित्रांनो, खूप टॉपिक रिलेटेडच प्रश्न घेतले आपण या व्हिडिओमध्ये आणि या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये 100% बघायला मिळतील. तर रेग्युलर अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं परत एकदा सांगतो मी, चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून रेग्युलर अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत जातील. नेक्स्ट प्रश्न बघा, झारखंड राज्याचं मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार आहे? आता जे नवीन मुख्यमंत्री आहेत ते झारखंडचे कोण असणार आहेत? शिबू सोरेन, मधु कोडा, चंपाई सोरेन की कन्हैया कुमार.
तर याचं करेक्ट उत्तर आहे चंपाई सोरेन. नेक्स्ट प्रश्न बघा. आरबीआयने कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यास निर्बंध घातले आहेत? इक्विटी स्मॉल फायनान्स बँक, इक्विटी स्मॉल कॅपिटल बँक, एअरटेल पेमेंट बँक, पंजाब नॅशनल बँक की पेटीएम बँक? तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? सर्वांना माहीत असेल, सध्याच रिसेंटली न्यूजमध्ये आहे खूप. तर हे आहे पेटीएम पेमेंट बँक. त्याच्यानंतर 15वा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे. आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? सौरव गांगुली, जय शहा, रॉजर बिन्नी की शरद पवार? तर स्पोर्ट रिलेटेड हे असे प्रश्न हमखास परीक्षेमध्ये येत असतात, तर म्हणून मी हा प्रश्न याच्यामध्ये ॲड केला आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे जय शहा. नेक्स्ट प्रश्न बघा. खेलो इंडिया युवा स्पर्धा 2024चे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहेत? स्पोर्ट रिलेटेड खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात असू द्या हा प्रश्न. आणि याचा ऑप्शन तुमच्याजवळ आहे केरळ, गोवा, महाराष्ट्र की आसाम? तर याचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो? तर याचं करेक्ट उत्तर आहे महाराष्ट्र या राज्याने सर्वाधिक पदक जिंकले आहेत. आणि तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये काय करायचं आहे? महाराष्ट्राने, जो आपला प्रिय लाडका महाराष्ट्र, याने खेलो इंडिया युथ गेम 2024मध्ये एकूण किती पदक जिंकलेले आहेत? इथे तुम्हाला याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमच्यासाठी. किती पदक महाराष्ट्राने जिंकले, याचं उत्तर तुम्हाला या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर ही संपूर्ण टॉप घडामोडी रिलेटेड 2 फेब्रुवारी 2024चे प्रश्न होते. तर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तुम्हाला, व्हिडिओला लाईक करायचं आहे. काही डाऊट असतील तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.